फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभम कीर्तीला स्वयंपाक बनवायला शिकवत असतो. शुभम कीर्तीला कुकर लावण्यास सांगतो व पाण्याचा अंदाज सांगतो. शुभमच्या सांगण्याप्रमाणे कीर्ती सर्व काही करत असते. इकडे सोनाली व विक्रम त्यांच्या साडीच्या दुकानावर येतात. तेव्हा अंधारामध्ये सोनालीच्या हातामध्ये मेणबत्ती बघून भूत आहे समजून विक्रम खूपच घाबरतो. तर सोनाली सांगते, मध्येच जाऊबाई भेटल्या होत्या. तर विक्रम बोलतो, एवढ्या रात्री ती बाहेर काय करत होती? तिला आपला प्लॅन तर समजला नसेल ना? तेव्हा सोनाली सांगते, मी तिला वाटेल ते खोटं बोलले. ती बावळट आहे, तिने माझ्यावर विश्वास ठेवला. तर दुसरीकडे शुभम कीर्तीला कणिक मळण्यास सांगतो. तेव्हा कीर्ती पिठामध्ये खूपच पाणी ओतून ठेवते. तर इकडे विक्रम आणि सोनाली एका खोक्यामध्ये दुकानातील सर्व साड्या भरत असतात व बोलतात की आपले पैसे आता आपल्याकडे परत येतील. एका दगडामध्ये 2 पक्षी मारायचे. तर इकडे शुभम कीर्तीला सांगतो, मी कणिक मळताने अंदाजाने थोडं थोडं पाणी घालतो आणि तेल पण टाकतो. तर कीर्ती त्याप्रमाणे करते. कणिक मळत असताना कीर्तीचे केस पुढे येतात तर शुभम तिचे केस मागे बांधतो. तर दोघांमध्ये जवळीक निर्माण होते. इकडे सोनाली आणि विक्रम रात्री दुकानातील सर्व साड्या पोत्यामध्ये भरून ठेवतात. तर दुसरीकडे शुभम कीर्तीला वांग्याची भाजी चपाती बनवण्यास शिकवतो. तेव्हा कीर्तीचा पदर गॅसमुळे जळू लागतो. तेव्हा शुभम तिचा पदर तिच्या कमरेला बांधतो. तर इकडे रात्री भाऊंच्या पोटामध्ये दुखू लागते. तर ते जिजी अक्काला उठवतात व सांगतात की तू शुभमकडून औषध घेऊ नये, मला बरं वाटत नाही. तर जिजी अक्का बोलतात, मला झोपू द्या, अगोदर बाहेरचं खाणं बंद करा. तेव्हा भाऊ शुभमकडे जाण्यासाठी निघतात. इकडे शुभम व कीर्ती जेवण घेऊन मंदिरामध्ये जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे भाऊ शुभमचं दार वाजवत असतात परंतु तो दार उघडत नाही. जिजी अक्का पण तिकडे जाण्यासाठी निघतात. तर इकडे शुभम आणि कीर्ती त्या मुलांना जेवू घालतात. शुभम कीर्तीला बोलतो, ते मुलं आज किती खुश होते, हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं. दोघेही रात्री बाहेर चहा पित असतात. तेव्हा शुभम कीर्तीला नकळत चहाची रेसिपी सांगतो व बोलतो की तुम्ही त्या दिवशी चहापत्ती जास्त टाकली होती. इकडे भाऊ शुभमच्या रूममध्ये जातात तर दोघेही तिथे नसतात. तेव्हा भाऊ विचार करतात की दोघेही फिरायला गेले असतील, त्यांना दिवसभर वेळ भेटत नाही आणि नवीनच लग्न झालं आहे. तर भाऊ रूम बाहेर येतात. तेथे जिजी अक्का येतात. आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की शुभम विचार करतो, कीर्तीला एका रात्रीत शिकवलेला सर्व काही स्वयंपाक जमेल का? ते एवढं सोपं नाही. तर कीर्ती सर्व स्वयंपाक छान बनवते. तर जिजी अक्का तिच्यावर खुश होतात.